आज आहे होळीचा सण आणि त्यानिमित्त सकाळ सकाळ आमच्याही पापड्या तळायला लागले. पापड्या कशा बनवल्या जातात हे तर तुम्हाला माहितच असेल. आमच्या मनोजला काही खायला वाटलं की लगेच बनवायला सुरू करतो आणि त्यात परत आम्हा सगळ्यांना पण कामाला लावतो. आम्ही तिघे पुऱ्या लाटत होते आणि आई पुऱ्या तळायला लागलेली. पापड्या पुऱ्या वगैरे बनवून झाल्यावर आईने लगेच भाजी पण चुलीवर ठेवली. इकडे बाबाने आंबा कापून ठेवलेला. आता तुमच्याकडे आंबा कधी खातात ते माहित नाही, पण आमच्याकडे एक जुनी परंपरा आहे की होळीच्या सणाच्या अगोदर आंबा खायचा नसतो. होळीच्या सणाच्या दिवशी आमच्याकडे अशा प्रकारे दिवा लावला जातो, रीत केली जाते, नंतर गावदेवाचं कुलदेवाचं नाव घेऊन नारळ फोडला जातो. त्यानंतर मग आंबा खायला सुरुवात करतात. तुमच्याकडे अशी परंपरा आहे की नाही ते मला कमेंट मध्ये सर्वांनी नक्की सांगा. नारळ फोडून झाल्यावर बाबांनी नारळ कापून घेतला. नंतर आम्ही सर्वजण एकत्र घरात बसलो आणि बाबांनी सर्वांच्या हातावर आंबा नारळ दिला. सर्वांना पापड्या वगैरे पण वाटून दिल्या. अजून एक रीत म्हणजे बाबा सर्वांच्या हातावर आंबा वगैरे देतात आणि मग घरातला मोठा मुलगा असेल तो बाबांच्या हातावर आंबा नारळ वगैरे देत असतो. अशा ह्या काही जुन्या परंपरा चालीरीती आमच्याकडे अजून तरी आहेत. एकत्र बसून थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या, त्यानंतर जेवण केलं आणि मग सर्वजण शिमगा खेळायला लागलो. हा, आणि तुम्ही आंबा नारळ पापड्या खाल्ल्या की नाही ते कमेंट मध्ये सांगा.